सुद्धा भव्य मेळाव्यामध्ये बोलून दाखवली होती आणि अशा वेळी आता महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आलेला दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। शिवतीर्थावरती या दोघांचीही भेट होतीये। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरेंना भेटतायत, तेव्हा या दोघांच्या भेटीत नेमकं काय चर्चा होतीये याची उत्सुकता आता सगळ्यांना लागतीये। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय साम टीव्ही वरती। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहतायत। देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला आलेत। आपले प्रतिनिधी थेट त्या ठिकाणाहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गणेश, काय सांगाल, नेमकं काय घडतंय शिवतीर्थावर? मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आहे ते राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले पाहायला मिळतात। आपण ही थेट दृश्य बघतोय की अवघ्या काही वेळापूर्वीच आहे ते देवेंद्र फडणवीस आहे ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहे। शिवाजी पार्कवर खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम आहे आणि त्या अगोदर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे ती मानली जाते, कारण की राज ठाकरे यांनी खरं तर मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यामध्ये देखील आहे ते टीका केली होती। निवडणुकीचा निकाल आहे याच्यावर देखील संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतरची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेस देखील आहे ते आता मनसेला घेऊन भाजपा जाणं का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की या अगोदर देखील स्पष्टता केली होती की राज ठाकरे यांच्या बरोबरचे आमचे संबंध चांगलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपने देखील आहे ते विधानसभेच्या वेळेस काही जागांवर देखील आहे ते राज ठाकरेंना पाठिंबा दिलेला पाहायला मिळत होता। विशेष करून मुंबईतली जर लालबाग परळची जी जागा होती त्या ठिकाणी देखील आहे ती पाठिंबा दिलेला होता। त्याचबरोबर जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचे चिरंजीव आहे ते उभे होते ते म्हणजे दादर माहीम भागामध्ये आणि त्या ठिकाणी सदा सर्वंकर खरं तर शिंदे गटाकडून या ठिकाणी उभे होते, त्यांना देखील कुठेतरी तिकीट मागे घेण्यासाठी वारंवार आहे ते भाजपकडून प्रयत्न केले जात होते, मात्र ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे ते सामोरे गेलेले पाहायला मिळत होते। मात्र तरी देखील आहे ती अत्यंत महत्त्वाची ही भेट मानली जाते आणि याच भेटीमध्ये आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मुख्यमंत्री झाल्यानंतर ही राज ठाकरेंची पहिलीच भेट आहे असंच म्हणावं लागणार आहे। गणेश, पण आपण पाहतोय की आता जो मेळावा झाला होता ज्याचं तुम्ही आता वर्णन सुद्धा केलं, त्यामध्येच राज ठाकरेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती। त्यांनी ईव्हीएम वरती निशाणा साधत या सरकारला त्यांनी चुकीचं अनैतिक सरकारही म्हटलं होतं। एकंदरीतच त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवरतीच प्रश्न उपस्थित केले होते आणि अशात आता देवेंद्र फडणवीस अचानकपणे त्यांच्या भेटीसाठी आलायत। नेमकं या भेटीमध्ये राज ठाकरेंची नाराजी दूर होऊ शकते का असं बोललं जाते का? काय शक्यता आहे या युतीची? काय राजकीय वर्तुळात चर्चा आहे? हा नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर ईव्हीएमच्या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते राज ठाकरेंनी यांनी प्रश्न उपस्थित केला होता, कारण की जर बघितलं असेल तर भाजप सोबत जो मित्रपक्ष आहे ते म्हणजे अजित पवार गट आणि अजित पवारांवर देखील आहे तो राज ठाकरेंनी कुठेतरी अविश्वास दाखवला होता, कारण की राज ठाकरेंनी स्पष्ट म्हटलं होतं की अजित पवार यांच्या एवढ्या सीट कशा येऊ शकतात, कारण की शरद पवारांच्या फक्त 10 जागा आल्या आहेत, तर कुठेतरी अजित पवारांच्या ज्या विजयी झालेल्या जागा होत्या याच्यावर प्रश्नचिन्ह आहे ते उपस्थित केला होता। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल यावर देखील आहे तर राज ठाकरेंनी वारंवार आहे तो टीका केलेली पाहायला मिळत होती आणि त्यानंतरची ही भेट ही अत्यंत महत्त्वाची, कारण की ईव्हीएम संदर्भामध्ये आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता। त्यामुळे कुठेतरी महायुतीतले नेते आणि राज ठाकरे यांच्यामध्ये खडाजंगी आहे ती होताना पाहायला मिळत होती आणि तरी देखील आज मुख्यमंत्री स्वतःच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आहे ते भेटायला आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या निकाला संदर्भामध्ये कशा पद्धतीने विजय मिळवला, कुठली मतं कशी झाली होती या सगळ्या संदर्भात देखील आज चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि या निवडणुकीसाठी देखील काही चर्चा होते का ते बघणं गरजेचं आहे, कारण की जर या अगोदर देखील आहे ते राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या घरी कोणी चहा प्यायला येत असेल तर मी त्यांना नको म्हणू का। जर अशाच पद्धतीने मी गणेश तुम्हाला थोडंसं थांबवतेय, मात्र एक महत्त्वाचे नेते आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्या सोबत जोडले गेलेत, त्यांना मी थेट प्रश्न विचारतेय। अतुलजी, ही महत्त्वाची भेट आपण पाहतोय, राज ठाकरेंच्या भेटीसाठी तुमचे नेते जे आहेत फडणवीस या ठिकाणी दाखल झालेत। राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त करून दाखवली आहे। खरं तर लोकसभेत बिनशर्त पाठिंबा, त्यानंतर विधानसभेमध्ये त्यांना जो झटका लागला त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही। थेट भर मेळाव्यातून त्यांनी ईव्हीएम संदर्भात म्हणत देवेंद्र फडणवीस सरकारवरती तुमच्या पक्षावरती निशाणा साधला। त्यानंतर ही भेट होतीये, नेमकं कसं पाहताय तुम्ही या सगळ्याकडे? राजकीय भेट म्हणून बघण्याची काही आवश्यकता नाहीये। अच्छा, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वी भेटी होत्या
लोकसभेमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीला, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला होता. विधानसभेमध्ये काही कारणास्तव आम्हाला युती करणं शक्य झालं नाही. आता ईव्हीएम अमुक तमुक या संदर्भात देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ व्यक्तिगत संबंध हे काही संपलेले असतात अशातला काही भाग नाही. आणि त्याच्यामुळे यातून काही राजकीय अर्थ काढावा असे काही हे नाहीये. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी त्यांच्या घरी गेले, एवढाच त्याचा अर्थ आहे. अतुलजी, आपण म्हणतात की या भेटीचा राजकीय अर्थ काढायचं कारण नाही, परंतु एक असा मुद्दा असतो की राजकारणी जेव्हा जिथेही भेटतात त्या ठिकाणी काहीतरी एक दडलेलं असतं म्हणतात, आणि त्यातच देवेंद्र फडणवीसांना तर राजकारणातलं चाणक्य म्हटलं जातं. अशामध्ये आगामी मनपा निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत. भाजप महायुतीचे जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आणि मनसेमध्ये थोडासा ताणाताणी सुद्धा आहे. अशामध्ये ही भेट होतीये, मग मनपा निवडणुकीसाठी राज ठाकरे त्यांचा मनसे पक्ष हा भाजपसाठी महत्वाचा असणारच ना? मी सुरुवातीलाच म्हटलं याच्यात काही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीये. महायुती राज्यामध्ये आहे, 5 वर्ष आमचं सरकार चालणार आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 25 फेब्रुवारीच्या सुनवाईनंतर महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील अच्छा, याचं चित्र अधिक स्पष्ट होईल आणि त्याच्या वेळेला आम्ही ते सर्व निर्णय करू. अच्छा, धन्यवाद अतुलजी. आपण साम टीव्ही सोबत आपली प्रतिक्रिया दिली या भेटी संदर्भात. आपण पाहतोय की अतुल भातखळ यांनी सांगितलंय, भातखळकरांनी, की ही राजकीय भेट नाहीये, स्वेच्छा भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. परंतु याकडे राजकीय गोटातून पाहिलं तर अनेक चर्चांना उधाण आलंय. या संदर्भातच नेमकं खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले तेही एकदा पाहूयात. काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. तर हे बघतोय आपण आताच राऊतांनी सांगितलं, त्यांनी एक खरं तर खोचक टोलाच राज ठाकरेंना लगावला की त्यांनी कॅफे ओपन केला आणि कुणीही जाऊन तिथे चहा घेतो. मात्र या भेटीकडे हे असं बघणं, राजकीय वर्तुळातून बघणं गरजेचं आहे. गणेशकडे मी पुन्हा जाते. आपले गणेश कवडे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, आताच आपण अतुल भातखळकरांना हा प्रश्न विचारला की नेमकं मनपा निवडणुकीच्या संदर्भात हे होऊ शकतं का? त्यांनी राजकीय भेट नाही म्हणून सरस हे टाळून दिलेलं आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की राजकारणात कुठलीही भेट हे नसते. साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह मी तुमच्याकडे पुन्हा येते गणेश. मात्र ही दृश्य सध्या आपण पाहतोय, साम टीव्हीवरती तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या पाहतायत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची दृश्य आहेत. त्यांचं स्वागत करताना आपण पाहतोय, त्यांना शॉल सुद्धा खुद्द राज ठाकरेंनी पांघरली आहे आणि त्यांचं स्वागत आपल्या शिवतीर्थ या ठिकाणी केलेलं आहे. सोबतच आपण पाहतोय की मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा या फ्रेम मध्ये आपल्याला दिसत आहेत. अनेक महत्त्वाच्या घडामोडी सध्या शिवतीर्थावरती, दादरमध्ये, मुंबईमध्ये घडतायत आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती सध्या पाहताय. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे हे क्षण आपण साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्हली पाहतोय. काही क्षणापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या दादर इथल्या शिवतीर्थावरती दाखल झाले आहेत आणि त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. बाळा नांगावकर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. फुलगुच्छ देऊन राज ठाकरेंनी त्यांचं स्वागत केलं आहे. खरं तर राज ठाकरेंनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करून दाखवली आहे. खूप दिवसांनंतर, विधानसभेचा निकाल लागल्यानंतर, बराच काळ गेल्यानंतर त्यांनी मेळावा घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. महायुती सरकारवरती त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत आणि अशात आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भेटीसाठी दाखल होणं याच्या मागे नेमकं दडलंय काय असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण की त्यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले आहेत का, समजूत काढण्यासाठी आले आहेत का, हाही प्रश्न उपस्थित होतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेत ती तडजोड होती. मात्र विधानसभेत एक मोठा धक्का मनसेंना, राज ठाकरे यांना जो आहे तो बसला, कारण त्यांचा एकही आमदार निवडून आला नव्हता आणि त्यामुळेच त्यांनी खूप अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट प्रश्न विचारले देवेंद्र फडणवीसांना, अजित पवारांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि अशामध्ये आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. हे संपूर्ण
महत्त्वाच्या घडामोडी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसत आहेत. राज ठाकरेंनी जेव्हा सगळ्यांवरती हल्लाबोल केला होता, ह्या महायुती सरकारवरती हल्लाबोल केला, त्यानंतर ही भेट अत्यंत महत्त्वाची बोलली जाते. भाजप नेते जर याला स्वेच्छा भेट म्हणत असतील तरी सुद्धा ही स्वेच्छा भेट नसून याच्या मागे राजकीय अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे पाहावं लागणार आहे की पुन्हा एकदा मनसे आता आगामी मनपा निवडणुकीसाठी टाळी देणार का पुन्हा एकदा